हॅलो फ्रेंड्स, आपण मागच्या एक्सरसाइजमध्ये डिग्रीचं रेडियनचा डिग्री आणि एक्सप्रेस फॉलोइंग अँगल्स इनटू डिग्री, मिनिट्स अँड सेकंड्स आणि त्याच्यावर डिपेंडंट काही एक्झाम्पल्स पाहिले होते, जसं की ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल ह्यांच्या अँगल्सबद्दल. आता आपण दोन फॉर्म्युलांवर गणित करणार आहोत. ती म्हणजे आर्कची आहेत. कशाची गणित आहेत? आर्कची. सो समजा माझ्याकडे हा सर्कल आहे, हा त्याचा सेंटर आहे, ही त्याची रेडियस आहे आणि ही पण त्याची रेडियस आहे. हे जे तयार झालेलं जे असतंय त्याला म्हटलं जातं आर्क. याची जी लेंथ असते ही अशी, त्याला म्हटलं जातं एल. सो आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, एल इज इक्वल्स टू आर थिटा. आणि थिटा तो कोण असतो? त्या आर्कच्या एंड पॉइंट्स जर आपण सेंटरला जोडले तर जो तयार झालेला सेंट्रल अँगल आहे त्याला काय म्हटलं जातं? थिटा म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याचा एरिया आहे. हा एरिया जर मला शोधायचा असेल तर मी कसं शोधणार? हाफ आर स्क्वेअर थिटा. या दोघांमध्ये थिटा इज इन रेडियन. थिटा इज इन रेडियन. हे महत्वाचं आहे. पहिली एक्सरसाइज संपवली आपण. आज आपण दुसऱ्या एक्सरसाइजवर जाणार आहोत. एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2 त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1, फाइंड लेंथ ऑफ एन आर्क ऑफ सर्कल which subtends an angle of 108 degree at the center if radius is 15 centimeter. काय म्हणते की एक सर्कल आहे. सर्कलचा हा कोण आहे? तुमचा सेंटर. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ सर्कल. म्हणजे अशी एक आर्क आहे, त्याची लेंथ शोधायची आपल्याला. आणि दिलेलं काय काय आपल्याला? गिवन काय आहे? तर गिवन असं आहे, विच सबटेंड अन अँगल ऑफ 108 डिग्री. म्हणजे सेंटरला तो किती डिग्रीचा अँगल करतो? 108 डिग्रीचा अँगल करतो. 108 डिग्री. आणि त्याची रेडियस किती सांगितली? 15 सेंटीमीटर. सो 15 सेंटीमीटर. सो आपल्याला लेंथ फक्त काढायची. एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? आर थिटा. परंतु थिटा आपला कशामध्ये असतो? रेडियन्स मध्ये असतो. त्याच्यामुळे मी आधी थिटा जो आहे तो रेडियन मध्ये करून घेतो. सो 108 डिग्री तर रेडियन मध्ये करायचं तर मला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल? पाय बाय 180. सो याला भाग किती जाईल? 3 ने लावूया. 3 × 18, 3 × 9 आणि 3 × 18. परत एकदा किती जातोय? 12 ने भाग जातोय. 12 × 36 आणि 12 × 5 = 60. सो दिस इज थिटा. तुमचा किती आला? 3 π/5 रेडियन. सो आता मला काढायची आहे लेंथ ऑफ आर्क. सो एल इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे माझ्याकडे? आर थिटा. आर किती दिले तुम्हाला? 15 सेंटीमीटर इंटू थिटा आलाय तुमच्याकडे 3 π/5. 5 × 5, 5 × 15, 3 × 9, 9 पाय. आता ह्यांनी जे रेडियस दिले ती सेंटीमीटर मध्ये दिले. मग आपला हा जो लेंथ आहे ती सुद्धा कशामध्ये येणार? सेंटीमीटर मध्येच येणार. आता ह्याच्यात त्यांनी एरिया विचारला नाही तरी पण आपण काढूया. सो एरिया इज इक्वल टू किती आहे? हाफ आर स्क्वेअर थिटा. सो हाफ इंटू आर स्क्वेअर. आर चा स्क्वेअर म्हणजे 15 चा स्क्वेअर. सो 15 इंटू 15 आणि थिटा किती आपला? 3 π/5. सो 5 × 15, 15 9 किती झाले? 35 असे. 135 π/2. हा 2 जागेवरच राहिलेला आहे. बघा की 15 × 3 × 3 पाय. सो 15 3 × 3 किती झाले? 9 आणि 15 9 किती? 35 असे. हा पाय तसाच आणि हा 2 तसाच. सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर म्हणजे कोणता? हा एरिया जो आहे तो एरिया ऑफ सेक्टर. सेकंड क्वेश्चन आहे, द रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. फाइंड length of arc of this circle which cuts off a chord of length
chord of length equal to length of radius, equal to length of radius. बघा काय म्हणताय, सर्कल आहे हा, त्याचा सेंटर, रेडियस सांगितली 9 सेंटीमीटर, आणि फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ दिस सर्कल which cuts off a chord equal to length of radius. म्हणजेच काय की अशी आर्क आहे, अशी आर्क आहे की ज्याच्यामुळे कट्स ऑफ एक इथं तुमची कॉर्ड तयार होते आणि त्या कॉर्डची लेंथ बरोबर कोणा एवढी म्हणते, रेडियस एवढं आहे. मग काय म्हणते क्वेश्चन बघा, फाइंड द लेंथ ऑफ आर्क which cuts off a chord equal to radius. सो ह्याची जर 9 सेंटीमीटर असेल तर हा पण नाही आणि हा पण नाही, हे दोघं नाही म्हटलं हे पहिला नाही येणार का, तर ह्या कॉर्डची लेंथ कोणा एवढी म्हणून सांगितलं त्यांनी, रेडियस एवढी म्हणून सांगितलं. मग बघायला गेलं तर हा ट्रायंगल कसा झाला तुमचा, इक्विलॅटरल ट्रायंगल झाला, आणि इक्विलॅटरल ट्रायंगलचे तिन्ही अँगल किती डिग्री असतात, 60 डिग्री असतात. म्हणजे हा अँगल तुमचा किती झाला रे, 60 डिग्री. आणि जर हा अँगल 60 डिग्री झालाय तर ह्या आर्कचा सेंट्रल अँगल पण किती झालाय तुमचा, 60 डिग्री. ह्या आर्कचा सेंट्रल अँगल पण किती झालाय आपला, 60 डिग्री झालेला आहे. मग आता थीटा तुमचा किती डिग्री, 60 डिग्री, त्याला रेडियन्स मध्ये करणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे L इज इक्वल टू कुठला फॉर्म्युला, L इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला, आर थीटा, आणि त्याच्यामध्ये थीटा तुमचा कशामध्ये पाहिजे असतो, रेडियन्स मध्ये पाहिजे असतो. सो 60 डिग्री इंटू पाय बाय 180, सो दिस इज इक्वल टू पाय बाय 3 रेडियन. सो पाय बाय 3 रेडियन मिळाल्यानंतर माझं पहिलं जे गणित आहे लेंथ काढायचं, ते L इज इक्वल टू किती फॉर्म्युला आहे माझ्याकडे, आर थीटा, आर किती माझ्याकडे 9 आणि थीटा किती आला आता, पाय बाय 3. सो 3 त्रिक 9, सो किती आला आपल्याकडे 3 पाय. सो L इज इक्वल टू 3 पाय. हे सेंटीमीटर मध्ये दिलं म्हणून ही लेंथ पण कशामध्ये आली तुमची, सेंटीमीटर मध्ये आली. आता मला पुढचा क्वेश्चन विचारला आहे, त्यांनी विचारला नाही पण आपण करूयात, एरिया. सो एरिया ऑफ सेक्टर, काय फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टरचा, हाफ आर स्क्वेअर थीटा. सो हाफ आर किती तुमची 9, त्याचा स्क्वेअर किती येणार तुमच्याकडे 9 इंटू 9 आणि इंटू थीटा आहे आपल्याकडे पाय बाय 3. 3 त्रिक 9 आणि हे 9 त्रिक किती झाले 27. सो 27 पाय बाय 2 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज युअर एरिया ऑफ सेक्टर, दिस इज युअर एरिया ऑफ सेक्टर. 3 फाइंड angle in degree, find angle in degree subtended at the center of a circle, center of a circle by an arc whose length is 15 centimeter if the radius, काय म्हणते की find the angle in degrees subtended at center of a circle by an arc whose length is 15 centimeter and radius is 25 centimeter. म्हणजे काय की सर्कल आहे, त्या सर्कलची रेडियस 25 सेंटीमीटर आहे आणि एक आर्क तयार झालेला आहे, तो आर्क आहे 15 सेंटीमीटर लेंथचा आणि म्हणताय का आपल्याला थीटा शोधा. सो आपल्याकडे एक सरळ फॉर्म्युला आहे, L इज इक्वल टू आर थीटा, L इज इक्वल टू आर थीटा. सो L किती आपला 15, आर किती आपलं 25 आणि थीटा तसंच राहिला. सो थीटा इज इक्वल टू 15 अपॉन 25, थीटा इज इक्वल टू 5 त्रिक 15 5 5 25, 3/5 रेडियन. थीटा किती आला तुमचा 3/5 रेडियन. थीटा इज इक्वल टू 3/5 रेडियन आणि आपल्याला थीटा कशामध्ये विचारलाय, डिग्रीज मध्ये विचारलाय. सो थीटा इज इक्वल टू 3/5 डिग्री मध्ये कन्वर्ट करत असताना कशाने मल्टिप्लाय करणार आपण, 180 बाय पाय. पायची व्हॅल्यू आहे 22/7, कारण इथं असा पाय ठेवून चालणार नाही. सो भाग जाताना कसा जाईल तुमचा, 5 × 5 5 त्रिक 15 उरले 3 5 × 30 आणि 11 आणि 2 16. So this is equal to 3 into 18 into 7 upon 11. So किती झाला याचा गुणाकार, 7 त्रिक 21, 21 गुणिले 18/11. So this will be equal to
21 गुणिले 18 जर करायचं झालं तर 18 एके 18, 18 दोन्ही 36 किती झालं 37, 378. सो थीटा इज इक्वल टू 378/11 डिग्रीज. हा तुमचा अँगल आला डिग्री मध्ये. जर तुम्हाला भाग लावायचा असेल तुम्ही पुढे लावू शकता. चौथा क्वेश्चन आहे, ए पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर oscillates through an angle of 80 degree. Find length of its path. बघा हा कोण आहे पेंडुलम आहे. तर पेंडुलम जो आहे तो असा फिरतो, ऑसिलेट्स. ठीक आहे. आणि म्हणताना काय म्हणतंय की पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. पेंडुलमची लेंथ आहे 14 सेंटीमीटर आणि हा ऑसिलेट्स थ्रू 18 डिग्री. किती डिग्रीचा अँगल बनवतो? 18 डिग्री. ह्याला पूर्ण जर कंप्लीट केलं तर काय तयार होतं? एक सर्कल. त्याच्यामुळे हा काय झाला तुमचा रेडियस, हा झाला त्याचा सेंट्रल अँगल थीटा आणि ही झाली तुमची लेंथ ऑफ आर्क. म्हणजे फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. हा त्याचा पाथ आहे, इथून एवढं फिरण्याचा. पाथची लेंथ काढायची म्हणजे कोण काढायचं? लेंथ ऑफ आर्क काढायची. सो एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे? आर थीटा. पण थीटा कशामध्ये पाहिजे आपल्याला? रेडियस मध्ये पाहिजे. सो आर आहे 14, थीटा आहे 18 डिग्री आणि ह्याला रेडियस मध्ये करायचं तर कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे? π/180. सो 18 एके 18 आणि झालं हे. सो परत 2 ने भागला तर 2 पंचे 10, 2 साती 14. सो L इज इक्वल्स टू 7π/5 सेंटीमीटर. ही झाली तुमची लेंथ ऑफ आर्क. देअरफॉर पाथ लेंथ किंवा लेंथ ऑफ पाथ असं म्हणायचं. लेंथ ऑफ पाथ ऑफ पेंडुलम इज इक्वल टू 7π/5 सेंटीमीटर. 7π/5 सेंटीमीटर. Two arcs of same length subtend angle of 60 degree and 75 degree at the centers of two circles. What is the ratio of radii? What is the ratio of radii of two circles? Question काय? Two arcs of same length subtend angle of 60 degree and 75 degree at the centers. म्हणजे दोन आर्क आहेत आणि दोन सर्कल. समजा हा एक सर्कल आहे आणि हा दुसरा सर्कल आहे. इथे एक आर्क तयार झाला, हा L1 त्याची तो किती डिग्री अँगल सबटेंड करतो? ते 60 डिग्री. आणि इथे दुसरा आर्क एक तयार झाला, तो किती डिग्री सबटेंड करतोय? 75 डिग्री. 60 डिग्री and 75 at the centers. What is the ratio of radii? ह्याच्या रेडियसला म्हणूया आपण R1 आणि ह्याच्या रेडियसला म्हणूया आपण R2. याच्या लेंथला म्हणूया L1, याच्या लेंथला म्हणूया L2. सो आपल्याकडे काय L1 इज इक्वल्स टू R1 थीटा 1. सो L1 इज इक्वल्स टू R1 थीटा 1 आपल्याला माहिती किती डिग्री? 60 डिग्री. परंतु 60 डिग्रीला आपल्याला कसं करायचं? रेडियस मध्ये. तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? π/180. सो L1 इज इक्वल टू 6×18. त्याच्यामुळे काय होईल? R1 π. L1 इज इक्वल टू किती झाला तुमचा? R1 π. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे त्यांनी L2 साठी. L2 साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय तयार होईल? R2 थीटा 2. L इज इक्वल टू R थीटा आहे पहिल्या सर्कल साठी 1 1 1, दुसऱ्या सर्कल साठी 2 2 2. सो L2 इज इक्वल टू R2
R2 आपल्याला माहित नाही, परंतु θ2 माहिती किती 75 डिग्री, त्याला रेडियन्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी π/180 ने मल्टिप्लाय करायचे. आता रेडियन्स मध्ये का करायचं याचं कारण तुम्हाला माहिती आहे की इथला θ जो असतो तो कशामध्ये असतो, रेडियन्स मध्ये असतो. सो R2 इज इक्वल्स टू, याला भाग जाईल समजा 5 ने भाग लावूया, 5 ने भाग लावलं तर किती जाते तुमचं, किंवा 15 ने भागलं, 15 × 15 35, 35 × 60 15 × 5 75, 15 × 15 15 × 2 30. सो 5π/12 हे आलं R2. बट त्यांनी काय सांगितलंय, L1 इज इक्वल टू L2. हे कसं काय, तुमच्याकडे गिवन सेंटेन्स आहे बघा. असं एक गणित आपण ऑलरेडी केलेलं आहे. 2 आर्क्स ऑफ सेम लेंथ, कसली लेंथ आहे, सेम लेंथ, त्यांची लेंथ सेम आहे. सो L1 काय आहे तुमचा R1 पाय, दॅट इज इक्वल टू L2 काय आला तुमचा R2 इंटू 5π/12. सो R1 अपॉन R2, हा R1 ला इकडेच ठेवला, हा R2 इकडे भागिले झाला. 5π/12 इंटू गुणिले पाय काय होईल तुमचा, भागिले पाय, पाय कॅन्सल झाला. सो R1 अपॉन R2 दॅट इज इक्वल टू 5/12. ही तुमच्या रेडियसची काय झाली, रेडियाचा रेशो झाला R1 अपॉन R2. So the area of circle is 25 pi centimeter square. Find the length of its arc. Find the length of its arc subtending an angle of 144 degree at the center. Also find the area of sector. Question काय, the area of circle is 25 pi centimeter square. Find the length of its arc subtending an angle of 144 degree at the center. Also find the area of sector. म्हणजेच काय की हा सर्कल आहे, त्याचा एरिया त्यांनी दिलेला आहे. एरिया ऑफ सर्कल काय फॉर्म्युला आपल्याकडे, πr². एरिया किती दिला आपल्याला त्यांनी, 25 पाय, आणि दॅट इज इक्वल टू πr². पाय तुमचा काय झाला, कॅन्सल. r² इज इक्वल टू किती आला तुमच्याकडे, 25. सो r इज इक्वल्स टू ह्याचं रूट घेतलं तर काय येतं तुमच्याकडे, +or -5. परंतु रेडियस कशी असते, नेहमी पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह रेडियस केव्हाही नसते. त्याच्यामुळे रेडियस आपण किती घेणार, 5 सेंटीमीटर. सेंटीमीटर घेण्याचं कारण काय की एरिया त्यांनी कशामध्ये दिलाय, सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये दिलेला आहे. बरं, मग आता रेडियस मिळाली, म्हणजे एरिया त्यांनी दिला कशासाठी होता, आपल्याला रेडियस शोधण्यासाठी दिला होता. आता त्यांनी सांगितलंय की एक आर्क आहे, तो आर्क किती डिग्रीचा अँगल करतो, 144 डिग्रीचा अँगल करतो. ऍक्च्युअली हा अँगल 144 होऊ शकत नाही, परंतु डायग्राम आहे आपल्याला अंडरस्टँडिंग साठी घ्यायची. सो 144 डिग्री तुमचा अँगल आहे. ह्या एरिया लेंथ शोधायची आहे, ह्या आर्कची लेंथ शोधायची आहे, ह्या सेक्टरचा एरिया पण शोधायचा आपल्याला. सो आर आपल्याला मिळाली किती, रेडियस 5. सो L इज इक्वल्स टू r². सो म्हणल्यावर मला थीटा पहिल्यांदा कशात करून घ्यावं लागेल, रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. सो 144 इंटू π/180. सो दिस विल बी इक्वल टू, याला भाग किती जाईल, 4 ने जाईल. सो 4 त्रिक 12, उरले 2, 4 7 24, 4 चौक 16, 4 पंचे 20. सो 36 π/45 म्हणजे परत 3 ने भाग जाईल. 3 ने भाग गेल्यावर किती, 3 1 3, 3 2 6, पाय अपॉन 3 1 3, 3 5 15, परत 3 ने भाग जाईल. 3 चौक 12, 3 5 15, 4π/5 थीटा तुमचा आलेला आहे. आता तुम्हाला काय पाहिजे, लेंथ पाहिजे, लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय, r². सो r आपल्याकडे 5 आहे आणि थीटा आलाय 4π/5. 5 कॅन्सल झाला. L किती आला तुमचा, 4 सेंटीमीटर. L मध्येच कोण आहे आपलं, लेंथ ऑफ आर्क.
आणि नंतरचा एक गणित विचारलं त्यांनी एरिया ऑफ सेक्टर पण काढा. सो एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय, हाफ आर स्क्वेअर थीटा. सो हाफ आर स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर किती झाला 25 आणि थीटा आपल्याकडे किती आहे 4 पाय बाय 5. 5 5 किती झाले 25, बे दुने किती 4. सो एरिया दॅट इज इक्वल टू 5 दुने 10 पाय सेंटीमीटर स्क्वेअर. हा आपल्याकडे एरिया ऑफ सेक्टर पण आलेला आहे.